श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करते की खूप आनंदी असाल, मस्त असाल आणि स्वामींची सेवा करत असाल. तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की देवघरामध्ये गजलक्ष्मी हत्तीची मूर्ती कशी असावी, तिची स्थापना कशी करावी याबद्दल बघितलं. आज आपण बघणार आहोत की आपल्या घरामध्ये गाई वासराची मूर्ती कशी असावी किंवा ती घरामध्ये कुठे ठेवावी आणि त्यामुळे आपल्याला काय फलप्राप्ती होते याबद्दल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शक्यतो ही गाय वासराची जी मूर्ती आहे, कामधेनू आपण जिला म्हणतो, तिची मूर्ती शक्यतो शुक्रवारी आपण घरी आणायची आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी गोबारस वसुबारसच्या दिवशी आणली तर अतिशय योग्य आहे. त्यामुळे ज्यांना शक्य आहे, आता वसुबारस तर होऊन गेला आहे, पण ज्यांच्याकडे नाही त्यांनी शक्यतो शुक्रवारी आणा. आता ही मूर्ती कशी पाहिजे, तर या मूर्तीचा जो चेहरा आहे तो डावीकडे वळलेला पाहिजे आणि तिचं जे वासरू आहे ते दूध पिताना पाहिजे. अशी मूर्ती आपल्याला आपल्या घरामध्ये आणायची आहे. आता ही मूर्ती कशी पाहिजे, तर मातीची चालेल, पंचधातू, चांदीची यापैकी कोणतीही चालेल. चांदीची तर ज्यांना शक्य आहे त्यांनी आणू शकता, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी मातीची किंवा पंचधातूची आणली तरीही चालेल. आता रोज आपण ही देवघरातच ठेवावी असंही काही नाही. आपण हॉलमध्ये सुद्धा ठेवू शकतो, बेडरूम मध्ये पण ठेवू शकतो. तर ही मूर्ती जी आहे रोज आपण सकाळी उठल्याबरोबर बघितलं तर अत्यंत शुभ असते. ज्यांना खरोखर आता इथं तर शहरी भागामध्ये शक्य नाही की रोज प्रत्यक्षात गायीचं दर्शन होईल, गायीची सेवा होईल. परंतु ज्यांना शक्य नाही, पुणे मुंबई सारख्या शहराच्या ठिकाणी गाय बघायलाही मिळत नाही, म्हणून या मूर्तीची पूजा सेवा आपल्याला करायची आहे. जे गावाकडे आहेत त्यांनी रोज गायीचं दर्शन घेतलं पाहिजे, गायीला नैवेद्य चारला पाहिजे. तर ही जी गाय असते ही आरोग्यदायी कामधेनू आपल्या घरामध्ये होत असते. तर दर गुरुवारी या गायीची, ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान गावाकडे म्हणा किंवा इथे रोज जर शक्य नसेल गायीची पूजा करणं, तर त्यांनी किमान दर गुरुवारी तरी या गायीची पूजा केली पाहिजे. तर ही मूर्ती आपण कॉन्फरन्स हॉलमध्ये, बेडरूम मध्ये, देवघरात कुठेही ठेवू शकतो, काही अडचण नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी गायीची सेवा रोज केली तरी चालेल, पण ज्यांना शक्य नाही निदान त्यांनी दर गुरुवारी तरी केली पाहिजे. गाईला गुळ पोळी, कणिक आणि गुळ, गव्हाची कणिक आणि गुळ, भिजवलेली चणा डाळ, त्याचप्रमाणे हिरवा चारा, हे जे आहेत हे गुरुवारी आपण खाऊ घालायचे आहेत. याने काय होतं, तर आपल्या परिवारामध्ये जे एकमेकांचे नातेसंबंध आहेत ते चांगले राहतात. त्याचप्रमाणे गायीची रोज पूजा करायची आहे आणि याने काय होईल, तर जी कामधेनू आहे, आपल्याला माहिती आहे की जी गाय आहे तिच्यामध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो आणि 33 कोटी देवता जे आहेत ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात. तर अशी ही कामधेनू प्रत्येकाच्या घरामध्ये असायला पाहिजे. मग ती मातीची, पंचधातूची, चांदीची, तुम्हाला जी शक्य आहे ती नक्की आणा आणि अशा कामधेनूची पूजा नक्की करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूया. तोपर्यंत पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.